एपिसोड 11 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आज एपिसोड 11मध्ये आपण जातकाच्या कुंडलीमध्ये संकट काय येतात, दशाभुक्तीचं रहस्य काय, तसेच अन्य समस्या ज्या सर्वसामान्यपणे जातकाच्या आयुष्यामध्ये येतात, मग ज्योतिषशास्त्रानुसार त्या समस्या कोणत्या भावातून आपण पाहाव्या आणि त्याच्यावरती काय उपाय करावे याविषयीचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया. जीवनामध्ये संकट काय येतात, दशाभुक्तीचे रहस्य काय, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या जातकाच्या कुंडली अनुसार त्याला सध्या कोणती महादशा किंवा अंतर्दशा सुरू आहे, कोणत्या दशेमध्ये काय घडतं आणि त्याचे उपाय हे कसे आणि कधी करायचे हे आपण शिकणार आहोत. जसं की माझ्याकडे काही कुंडल्या याआधी आल्या होत्या. मग काही जातकांच्या आयुष्यामध्ये घरामध्ये बऱ्याच वेळेला शांतता नसते. मग त्यावेळेला आपण त्या जातकाच्या जन्मकुंडलीतील 4था भाव, ज्याला आपण सुखभाव म्हणतो, त्याचं विश्लेषण किंवा अभ्यास आपल्याला करावा लागतो. या भावातून आपल्याला काय कळतं तर माता, घरातलं सुख, वास्तूचा दोष, तसेच ग्रह, त्याचे उपाय आपल्याला करावे लागतात. काही जातकांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुःख असतं, ते समाधानकारक नसतं. बऱ्याच वेळेला घटस्फोटाचे योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणार असतात किंवा येऊन गेलेले असतात. मग अशा जीवनातल्या समस्या ज्या वैवाहिक जीवनासंदर्भातल्या आहेत, त्यासाठी कुंडलीतील 7वा भाव, ज्याला आपण सप्तम भाव असं म्हणतो, तो तपासावा लागतो. या 7व्या भावाचे काही संकेत असतात. जर त्या ठिकाणी मंगळ असेल, 7व्या भावामध्ये राहू असेल, केतू असेल, तर विवाह जमणं, विवाह टिकणं या संदर्भातल्या समस्या उत्पन्न होतात. नवग्रहांच्या व्यतिरिक्त हर्षल आणि नेपच्यून किंवा प्लुटो हे सुद्धा ग्रह सप्तम भावात असेल तर विवाह जीवनामधल्या किंवा वैवाहिक जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आणि कुरबुरी सतत सुरू असतात. काही जातकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलांचं किंवा अपत्याशी संबंधित समस्या असतात. मग अशा वेळेला आपल्याला त्या जातकाच्या जन्मकुंडलीतील 5वा भाव तपासावा लागतो. हा पंचम भाव म्हणजे जातकाच्या आयुष्यातलं शिक्षण, त्याचं मूल होण्याचे योग किंवा पितृदोष, त्याची लक्षणं आपल्याला या पंचम भावातून दिसतात. आपण स्टेप बाय स्टेप बेसिक, ॲडव्हान्स आणि मोर ॲडव्हान्स या लेवलला या ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओज आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत इथून पुढच्या या एपिसोडच्या मालिकेमध्ये. जर शनी हा पंचम भावात आला तर बऱ्याच वेळेला मूल व्हायला उशीर होतो. शनीमुळे पहिलं मूल झाल्यानंतर दुसरं मूल व्हायला साधारण 5 वर्षापासून 12 ते 13 वर्षापर्यंतचा कालावधी लागतो. शनी केतू एकत्र आले तर मात्र जातकाच्या जीवनामध्ये मूल होतच नाही. आता मूल होणं हे काही एका जोडीदारावर अवलंबून नसतं. इथे त्या पती पत्नींची दोघांची कुंडली आपल्याला पाहावी लागते. ज्या वेळेला आपण पतीची कुंडली पाहतो आणि त्याच्यामध्ये अपत्याचा योगच नसेल, पण पत्नीच्या कुंडलीमध्ये अपत्याचा योग असेल किंवा उलटं असेल, मग अशा वेळेला त्या दोघांच्या कुंडल्यामधील
ज्याचं पंचमस्थान मजबूत आहे किंवा ग्रह बलवान आहे यानुसार आपल्याला फलादेश करावा, किंवा तो ज्याचं कुंडलीमध्ये स्थान ग्रहांचं मजबूत आहे तशा प्रकारची फळं त्या दाम्पत्यांना मिळत राहतात. दाम्पत्य म्हणजे जोडपं, पती-पत्नी. तसंच काही जातकांच्या आयुष्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाचा प्रश्न उपस्थित होतो, किंवा मी नोकरी करेल का, व्यवसाय करेल का, असे बरेचसे प्रश्न जातकाच्या मनामध्ये येत असतात. मग अशा वेळेला आपल्याला 10वा भाव तपासावा लागतो, ज्यामध्ये आपल्याला व्यावसायिक यश, बढती, बदलीचे योग हे कुंडलीतील दशम भावातून, किंवा ज्याला आपण दशम किंवा 10th हाऊस, 10th स्थान असं आपण म्हणतो. या ठिकाणी दशम भावामध्ये बऱ्याच वेळेला रवी, बुध, गुरु, शनी यासारखे ग्रह बलवान असतील तर जातकाला नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता लाभते. दशम भावाच्या बरोबरीने कुंडलीतील कारकांश कुंडली ही जर आपण पाहिली नवमांश कुंडलीच्या सोबतीने, तर आपल्याला जातकाच्या रोजीरोटीचा प्रकार, नोकरी व्यवसायाचा प्रकार आपल्याला समजून येतो. तसंच बऱ्याच जातकांच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे दारिद्र्याचे योग येतात. अचानक होत्याचं नव्हतं होऊन जातं. मग असं दारिद्र्य योग का येतं, मग तो टाळावा कसा? तर अशा वेळेला आपल्याला त्या पत्रिकेमधील, त्या जन्मकुंडलीमधील शनी आणि राहू यांचा प्रभाव पाहावा लागतो. काही वेळेला जातकांच्या पूर्वजन्माने काही श्राप त्या जातकाला लागलेले असतात किंवा मिळालेले असतात, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे दारिद्र्य योग येत असतात. धन किंवा प्रगतीचा योग हा आपल्याला द्वितीय भाव, एकादश भाव आणि व्यय भाव. द्वितीय भाव हे पैसा सेविंगचं स्थान आहे, साठवणं. 11वा भाव किंवा 11th हाऊस हा पैसा इन्कम येण्याचं स्थान आहे. आणि 12वा भाव हा एक्सपेन्स म्हणजे पैसा खर्च करण्याचं स्थान आहे. पण 8वा भाव हा नुकसान, अचानकपणे येणारं संकट त्याचा कारक आहे. 6व्या भावातून आपल्याला त्या व्यक्तीवरती येणारा रोग, कर्ज, शत्रू हे कळतात. त्यामुळे दारिद्र्य योग किंवा पैसा हे पाहताना आपल्याला त्या व्यक्तीचं इन्कम 11व्या भावातून, त्या व्यक्तीवरती कोणती संकट येत आहेत का अचानकपणे 8म भावातून, त्या व्यक्तीवरती कर्ज घेण्याची मानसिकता आहे का किंवा कर्ज होऊ शकतं का हे 6व्या स्थानातून, आणि द्वितीय भावातून सेविंग आणि व्यय भावातून खर्चाचे प्रकार आपल्याला कळतात. या सगळ्यांचा जेव्हा आपण कुंडलीमध्ये अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीची आर्थिक क्षमता ही समजून येते. तसेच काही लोकांच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न येतात किंवा ते आपल्याला विचारतात ज्योतिषशास्त्री म्हणून. तर पुण्ययोग असणारी कुंडली ओळखायची कशी? तर ज्या वेळेला जातकाचं भाग्य असतात, ज्याला आपण नवम स्थान म्हणतो, त्याचा जेव्हा अभ्यास करतो, म्हणजे नवम स्थानात कोणती राशी आहे, नवम स्थानामध्ये येणारा राशीचा अधिपती म्हणजे राशीचा मालक तो त्याच स्थानात पडलाय का, की उच्च स्थितीमध्ये कुंडलीमध्ये बसलेला आहे, की नीच शत्रू राशीत पडलाय का, 6, 8, 12 यापैकी कुठल्या स्थानामध्ये तो आलाय का. तसंच बुध आणि गुरुची युती ही सुद्धा बऱ्याच वेळेला पुण्ययोग पाहताना आपल्याला पाहावी लागते. याबरोबरीने आयुष्यातील काही वरदानाचे योग असतात, जसं गुरु शनीचं एकत्र येणं, गुरु चंद्राचं एकत्र येणं. यानुसार आपल्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पुण्ययोग
किंवा भाग्य आपल्याला समजतं. बऱ्याच वेळेला काही जातकांकडे प्रश्न उपस्थित होतात, ते म्हणजे परदेशामध्ये जायचं आहे, परदेशामध्ये फिरून यायचं आहे, पर्यटन करायचं आहे, परदेशामध्ये नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे आणि परदेशामध्ये सेटलच व्हायचं आहे. मग अशा वेळेला आपल्याला त्या जातकाच्या कुंडलीतील तिसरा भाव, जो की लहान प्रवास, छोटे प्रवास, म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये होणारे प्रवास, नोकरी व्यवसायानिमित्त होणारे छोटे छोटे प्रवास आपल्याला कळून येतात. 9व्या भावातून आपल्याला थोडे दूरचे प्रवास, म्हणजे त्याच्या देशातच होणारा त्याचा प्रवास आपल्याला कळतो. आणि 12व्या भावातून आपल्याला देशाच्याही बाहेर, म्हणजे परदेशाशी संबंधित प्रवास त्या जातकाच्या जीवनाचा कळतो. ज्या वेळेला आपण तृतीय भाव, नवम भाव आणि व्यय भाव या तिन्ही भावांचा अभ्यास करतो, त्या तृतीय भावामध्ये, नवम भावामध्ये किंवा 12व्या भावामध्ये जी राशी आली, त्या राशीचा जो अधिपती आहे, जो स्वामी आहे, तो कोणत्या भावात गेला आहे, तो स्वस्थानात आहे का, तो शत्रू राशीत आहे का, तो मित्र राशीत आहे का, त्याची डिग्री किती आहे, सूर्यापासून तो अस्त झाला आहे की नाही, या सगळ्या बरोबरीने तिसऱ्या, 9व्या आणि 12व्या स्थानावरती कोणत्या शुभग्रहाची दृष्टी आहे का, कोणत्या पापग्रहाची दृष्टी आहे का, या सगळ्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा जातकाच्या आयुष्यातील परदेश, परदेशातील प्रवास, परदेशातलं स्थिर राहणं, परदेशामध्ये सेटल होणं, परदेश देशातून येणारा पैसा आणि परक्या देशामध्ये असणारं नोकरी किंवा व्यवसाय, या संदर्भातली माहितीचा खुलासा आपल्याला होतो. बऱ्याच जातकांच्या आयुष्यामध्ये प्रश्न सतावत असतो, तो म्हणजे घर, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी घर ही जातकाच्या आयुष्यातलं खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. जातक आपल्याला एक ज्योतिषशास्त्री म्हणून काही प्रश्न विचारतो, ते म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये घर खरेदीचा योग आहे का, मला स्वतःचं घर मिळेल का, माझ्या घरामध्ये सुखशांती नांदेल का, माझं घर एकापेक्षा अनेक घरं होतील का, घराचं बांधकाम सुरू करतोय, घराचं बांधकाम सुरू केलंय पण मध्येच काही अडचणी येतात, बराच वर्ष, बरेच महिनं घराचं काम अर्धवट राहिलेलं आहे, घरामध्ये सतत अशांती राहते, हे सगळे कुटुंब, घर, वास्तू या संदर्भातले प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला त्या जातकाच्या कुंडलीतील चौथा भाव, जो वास्तू संदर्भातला आहे, तो अभ्यासावा लागतो. त्याच्या बरोबरीने वास्तू निर्माण करायची किंवा वास्तू टिकवायची तर पैसा लागतो. तो पैसा, इन्कम आपल्याला 11व्या भावातून कळतं. त्यामुळे आपल्याला त्या जातकाच्या कुंडलीतील 11वा भाव अभ्यासावा लागतो. म्हणजे पैसा आला की घर खरेदी करता येतं, पैसा आला की घर बांधकाम करता येतं, पैसा आला की घराचं सुख अनुभवता येतं. म्हणून 11व्या आणि 4थ्या भावाचं, त्या ठिकाणी बसणाऱ्या राशीचं, त्या राशीच्या स्वामीचं म्हणजे ग्रहाचं आणि त्या स्थानावरती पडणाऱ्या दुसऱ्या कोणत्या तरी पाप आणि चांगल्या ग्रहाची दृष्टी, या सगळ्यांचा जेव्हा आपण सारासार विचार करतो, त्यावेळेला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. याबरोबरीने बऱ्याच वेळेला जातकाच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न सतावत असतात. जातक म्हणजे त्या व्यक्तीची कुंडली जी आपण आता अभ्यासतोय, त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये जातक असं म्हणतात. आता काही प्रश्न जातकाच्या आयुष्यामध्ये आरोग्यासंदर्भातले असतात. म्हणजे काही जणांचं शरीर जाड होत असतं, मेदवृद्धी ज्याला आपण म्हणतो. महिलांच्या बाबतीमध्ये पाळीचे त्रास असतात, महिलांच्या बाबतीमध्ये
ज्याला आपण म्हणतो की पिरियड्स रेग्युलर न येणं, अति रक्तस्राव होणं, पुरुषांच्या महिलांच्या बाबतीमध्ये हातपायाचे नुकसान होणं, डोकं दुखत राहणं, किंवा असं सांधेदुखी, रक्ताचे दोष, लिव्हरचे प्रॉब्लेम्स, किंवा बॉडीतला एखाद्या अवयवाचं सातत्याने असणारा बिघाड हा आपल्याला पाहायला मिळतो. मग तो दोष किंवा ते दुखणं जातकाच्या आयुष्यातल्या कोणत्या भावातून आपल्याला कळतं, तर अशा वेळेला जन्मकुंडलीतील आपल्याला 6वा षष्ठ भाव आणि 8वा अष्टभाव पाहावा लागतो. खरं तर 6वा भाव म्हणजे रोग आहे, शत्रू आहे. अष्टम भाव अचानक येणारं संकट आहे. या दोन्ही भावांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्या भावामध्ये येणारी राशी, त्या 6व्या आणि 8व्या भावामध्ये येणारं नक्षत्र, कारण राशी म्हणजे 2.25 नक्षत्रांचा एक समुच्चय किंवा ग्रुप आहे. मग या 6व्या आणि 8व्या भावातून ग्रह तिथले स्वामी, त्यांचं पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानात बसलाय, उच्च नीच डिग्री, 6व्या आणि 8व्या भावावरती होणारा पाप आणि वाईट किंवा चांगल्या ग्रहाची पडणारी दृष्टी, यातून आपल्याला जातकाच्या जीवनामध्ये मोठे अपघात होऊ शकतात का, काही छोटा आजार किंवा दीर्घ आजार त्या जातकाला आहे का, मग त्या जातकाच्या आयुष्यामध्ये आरोग्य सुधारण्याच्या काही शक्यता आहेत का, हे आपल्याला कळतं. जसं की बऱ्याच वेळेला 6व्या भावामध्ये चंद्र आला, मग ते बालक लहानपणी साधारण वय वर्ष 6 ते 8, बऱ्याच वेळा 10 वर्षापर्यंत वारंवार आजारी पडत राहतं. याला बाल अरिष्ट असं आपण म्हणतो. बाल म्हणजे लहान, अरिष्ट म्हणजे संकट. मग लहानपणीचं संकट, आजाराचं संकट, म्हणजे एखादं जातक लहान बाळ 2-4 महिन्यातून आजारी पडत असेल, तर हे जातक ज्याच्या चंद्रषष्ठात येतो ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता.